आई आज काय बनवणार तू? मी आपला रश्श्याची गवर बनवणार आहे. नाशिक स्टाईल. नाशिकची साईड. आता थोडा त्याला रस्सा झाला पाहिजे ना असा. हे बघ आता हे लसूण टाकते. किती टाकले लसूण? लसूणचे 3 पाकळी घेतली मी. आणि हे बघ किती मिरच्या घेतल्या, 5 मिरच्या घेतल्या. 5 मिरच्या टाकते आणि 3 लसूणच्या पाकळ्या टाकते. हे बघ एक टाकली ने बाया 2 अशा 3 पाकळ्या झाल्या. आता त्याच्यात मी शेंगदाणे टाकू राहिली. किती? हा 1 मूठ शेंगदाणे. अच्छा. तर आता हे शेंगदाणे टाकून आता याचा हे मिक्सर लावायचा. मिक्सरला लावायचं काय हे? ठीक. 1 सेकंड थांब. हा हे बघ आता हे मिक्सर लावून झालाय. आणि आता हे इतकंच पातळ पाहिजे, जास्त घट्ट पण नाही पाहिजे. आता हे मिक्सरचं भांडं मी इथं घेते. गॅस लावून दे मला कुकरला. गॅस लावून देऊ? हा गॅस लावायला लागेल. बोल. हे बघ आता कुकर तापलाय. मी आता याच्यात थोडं तेल घालते. किती चमचे टाकले? थोडं टाकायचं, जास्त नाही. अच्छा. म्हणजे खूप टाकण्याची काही गरज नाही ना. ओके. नंतर थोडं तेल तापू द्या. तेल तापलं नाही. आता हे बघ तेल तापलं. आता मी थोडी हळद पावडर टाकली त्याच्यात. ओके. आता मी गवारीच्या शेंगा टाकते. खुडलेल्या? हा गवारीच्या शेंगा तोडलेल्या असतात ना, त्या मी आता टाकते. आता या चांगल्या परतू द्यायला लागल्या. आता हे बघ आता हे तेल टाकलं, गवारीच्या शेंगा टाकल्या, या परतून घेतल्या. आता ही चांगली परतल्यावर आता याच्यातला मी हा मसाला टाकते. शेंगदाण्याची ग्रेव्ही तयार करून घेतली ना. हा तर आता ही थोडी पुन्हा परतून घेते. हा आता ही पुन्हा परतवली म्हणजे अजून ती शेंगदाण्याची आहे ना ग्रेव्ही ती परतली त्याच्यात. आता याला आपल्याला रस्सा करायचा आहे. मग त्याच्यात थोडं मिक्सरचं भांड धुवून घ्यायचं आणि ते धुतलेलं भांड त्याच्यात टाकूनच द्यायचं, म्हणजे आपल्याला ग्रेव्ही तयार व्हायला. आणि आपल्या जेवढी पाहिजे तेवढी ग्रेव्ही टाकायची, जास्त नाही टाकायची. हे बघ आता झाली ग्रेव्ही टाकून. आता याच्यात मीठ घालायचं थोडंसं जरा. चवीनुसार मीठ घालायचं, जास्तही नाही टाकायचं. नंतर आपण टाकू शकतो. मग आता ही झाली ग्रेव्हीची भाजी. आता याला बंद करून टाकायचं. बस एवढं हळद नाही टाकायची आता? टाकली ना हळद. ही आणि ही कोणती? नाशिकची गवार. नाशिकची गवारीची भाजी. कुकरचं झाकण इथे. आणि आता याला झाकण लावून द्यायचं. आणि किती शिट्ट्या होईपर्यंत थांबायचं? आता याला 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या, जास्त नाही होऊ द्यायच्या. कारण 2 शिट्ट्या झाल्या ना तर ती बरोबर होऊन जाते, जास्त नाही करायची. बस एवढंच, बाकी काय नाही. संपली गवारीची भाजी. हा संपली गवारीची भाजी. 2 शिट्ट्या झाल्या, गॅस बंद करून द्यायचा. झाली का भाजी आई? हे बघ आता ग्रेव्हीची कशी त्याला हे आली छान छान. आता ग्रेव्ही तयार झाली आणि ही झाली रश्श्याची भाजी. आता ही राईस आणि भाजी आणि चपाती खायची मस्त पैकी. हा बघ कसा रस्सा तयार झाला. आवडला का? तेल पण काहीच नाही ग. हा नाही थोडंच टाकायचं ना, जास्त टाकायची गरजच नाही ना. हे बघ आणि आता जे झालं पोटभर जेवण. बघ आवडली का? हो खूप. आता हा गॅस लावायचा.